नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिजनिंग या कोर्समधला टाइम अँड वर्क या चॅप्टरवरील हे आयोगाच्या क्वेश्चनचा हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन बघितले, जे शिल्लक राहिलेले क्वेश्चन या व्हिडिओमध्ये बघा. पहिला प्रश्न, 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून 20 दिवसात काम पूर्ण करतात, तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात काम पूर्ण करतात? एमपीएससी क्लर्क मुख्य 2019 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 20.4/7, ऑप्शन नंबर 2 20.3/5, ऑप्शन नंबर 3 20.2/5 आणि ऑप्शन नंबर 4 20.4/5. किती दिवस लागतात बघा. आता माणसं किती आहेत आपल्याकडं? M1 हे आहे 8. T1 किती आहे? T1 आहे 9 तास. बरोबर. आणि D1 किती आहे? 20 दिवस. तसंच M2 किती आहे? M2 7 माणसं. T2 किती आहे? दिवसाला किती? 10 तास काम करायचं. किती दिवसात पूर्ण करतील म्हणते, म्हणून D2 आपल्याला काढायचा आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. M1 T1 D1 is equal to M2 T2 D2. बरोबर. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. M1 किती आहे? 8 गुणिले, तर प्रत्येकामध्ये कशाचं चिन्ह असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं. 9 गुणिले D1 किती आहे? 20 इज इक्वल टू M2 किती आहे? 7 गुणिले T2 किती आहे? 10 गुणिले D2 करायचं आहे. बरं. D2 इज इक्वल 8 गुणिले 9 गुणिले 20 डिवाइडेड बाय 7 गुणिले 10 इकडे गुणाकार आहे, इकडे आल्यावर काय होईल? भागिले होईल, म्हणून 7 गुणिले 10 1 0 आहे 1. बरोबर. आता किती आलं? 9 8 72 72 गुणिले 2 144 डिवाइडेड बाय 7. बरोबर. 144 छेद 7, 7 1 7, 7 2 14. त्याच्यावर आलं 4, 4 ला भाग जातोय का? नाही, म्हणून त्याच्यावर घेतली 0, म्हणून इथं भाग बसला शून्याचा, भाग जात नाही, म्हणून ते झालं 40. भाग बसला शून्याचा. किती राहिले आता? 4/7. बघा. 20 7 400 म्हणजे 140. 7 2 14 140 प्लस 4 144. बरोबर. म्हणजे किती दिवस लागतील? 20.4/7 दिवस. एवढे दिवस लागतील. ऑप्शन नंबर 1 बरोबर. इथे लक्षात. साधं सोपं गणित होतं, याच्यामध्ये काहीही अवघड नव्हतं. जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला फक्त टाकायचा होता याच्यामध्ये. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या, उत्तर काढायचे. येते लक्षात. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, एक काम पूर्ण करण्यास अनिलला 15 दिवस लागतात, तेच काम सुनील 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून 4 दिवस काम केले, तर शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा. एमपीएससी क्लर्क मुख्य 2017. ऑप्शन नंबर 1 8/15, ऑप्शन नंबर 2 9/15, ऑप्शन नंबर 3 7/15 आणि ऑप्शन नंबर 4 7/60. बघा
कसं सोडवायचं? सोपं आहे. आता अनिलला 15 दिवस लागतात, सुनीलला 20 दिवस लागतात. 15 व 20 चला किती आला? 15 आणि 20 चला 60. येतंय लक्षात? कसं काढणार? 20 त्रिक 60 म्हणून समजा ते काय आहे 60 झाड. ते काम काय 60 झाड लावायचं. म्हणून एक दिवसात अनिल किती झाडे लावेल? 60 छेद किती झाडे लावतो? किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात. म्हणजे 4 झाडं लावली एका दिवसात. एक दिवसात सुनील किती झाडं लावली? 60 छेद 20 3 झाडं लावली. बरोबर. हा 4 झाडं लावली, हा 3 झाडं. किती दिवस काम केलं दोघांनी मिळून? तर 4 दिवस काम केलं. म्हणून 4 दिवसात दोघे मिळून किती? 4 अधिक 3 ही एका दिवसात आणि हे 4 दिवसात. बरोबर. एका दिवसात किती? 4 आणि 3 7. 7 चोक 28 झाडं लावली. शिल्लक किती झाडं लावली? शिल्लक काम टोटल काम किती आहे? 60 झाडं. त्यातली किती लावली? 28 राहिली किती? 32 राहिली. बरोबर. तर 32 झाडं शिल्लक राहिली तर कामाचा भाग किती राहिला म्हणतोय. म्हणून शिल्लक कामाचा भाग किती पैकी 32 राहिली? 60 पैकी 32 राहिली. 32 डिवाइडेड बाय 60. बरोबर. 15 चोक 60 8 चोक 32 4 ने भाग दे. किती आलं? 815. उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 1. किती काम राहिलं शिल्लक? 815 काम शिल्लक राहिले. याच्यामध्ये काय सगळे काढून घेतला. काम मानलं 60 झाडं लावायचं काम आहे असं मानलं. पेपर मध्ये तिथल्या तिथंच गणित होईल. 60 आहे 15 डिवाइड करा. इथून 4 द्या. सुनील आहे 20 दिवस लागतात म्हणून याला 3 इथे येईल. 4 आणि 3 7 7 चोक 28 60 मधनं 28 गेलं राहिलं 32 डिवाइडेड बाय 60 4 8 32 15 चोक 60 815. बस. पेपर मध्ये एवढंच गणित होईल. एवढंच गणित केलं जाईल पेपर मध्ये. हे काहीच लिहिलं जाणार नाही. हे सगळं इथलं तोंडी होईल. लक्षात येतंय कशा पद्धतीने हे केलं बघा. 4 आणि 3 7 एका दिवसात होता. 7 चोक 28 4 दिवस काम केलं म्हणजे 28 झाडं राहिली. 32 झाडं शिल्लक राहिली. टोटल झाडं आहेत 60 पैकी 32 राहतात म्हणजे किती राहिले? 815 काम शिल्लक राहिले. येते लक्षात? बघा पुढचं गणित. एकटा ए एक काम 15 दिवसात बांधू शकतो. एक घर 15 दिवसात बांधू शकतो. एकटा बी 10 दिवसात बांधू शकतो. जर ए व बी हे एक दिवस आड काम करत असतील आणि जर ए हा पहिल्या दिवशी काम करतो तर ते घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील? तांत्रिक सेवा पूर्व 2021 टेक्निकल
आता वनसेवा हे ते सगळे एकत्रित झाले, ते टेक्निकल सर्व्हिस हा जो पेपर आहे आता, म्हणजे वनसेवा किंवा इंजिनिअरिंगच्या इतर सेवा ही असतील ते एकत्र टाकले. तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021, ऑप्शन नंबर 1 12, ऑप्शन नंबर 2 12.1/2, ऑप्शन नंबर 3 14 आणि ऑप्शन नंबर 4 10.4/3. बघा कसं सोडा, सोपं आहे. ए 15 दिवसात बांधतो, बी 10 दिवसात बांधतो. ए 15 दिवस, बी 10 दिवस. पंधरा व 10 चाला सांग किती आला? 30. म्हणून समजा ते काम, आता घर बांधायचं आहे, आपण कन्सिडर करू की त्या घराला 30 विटा लागतात. त्या घराला किती विटा लागतात? 30 विटा लागतात. आता हा ए 15 दिवसात बांधतो, मग 1 दिवसात ए 30/15 किती विटा लावेल? 2 विटा लावतो एका दिवसात. बी 1 दिवसात, बी किती विटा लावायचे? 30. किती दिवसात? 10 दिवसात. म्हणजे किती आलं? 3 विटा एका दिवसात लावतो. बरोबर. म्हणून आता काय करतोय, 1 दिवस, म्हणजे या दिवशी पहिल्या दिवशी यानं काम केलं तर दुसऱ्या दिवशी यानं काम करायचं. म्हणजे पहिल्या दिवशी 2 विटा लावल्या, दुसऱ्या दिवशी किती विटा लावल्या? 3 विटा लावल्या. म्हणजे किती दिवसात? 2 दिवसामध्ये किती विटा झाल्या? 5 विटा झाल्या. येतं लक्षात? म्हणून 2 दिवसात 2 दिवसात किती आहे? 2 + 3 बरोबर 5. लावायचे विटा किती? 30 विटा लावायच्या, म्हणजे 5 × 30, त्याचे 6 पट करायला लागेल. 2 दिवसात जर 5 विटा लागतात तर 2 × 6 म्हणजे किती दिवस झाले? 12 दिवस. याच्यामध्ये 5 × 6 30 विटा लागल्या. काम पूर्ण. 30 विटाला 30 विटा झाले, काम पूर्ण झालं. किती दिवस लागले? 12 दिवस. म्हणून एकूण दिवस बरोबर किती? 12. ऑप्शन नंबर 1 येते लक्षात. याच्यामध्ये ए हा 15 दिवसामध्ये, बी हा 10 दिवसामध्ये कंप्लीट करतो. दोघाचा लसावी काढला तो 30 आला. असं कन्सिडर केलं की त्या घराला 30 विटा लागतात. म्हणून ए हा एका दिवसामध्ये 2 विटा लावतो, बी हा एका दिवसात 3 विटा लावतो. कसं? तर 30/15 आणि 30/10. ही 2 विटा, हा 3 विटा. एक दिवस काम करतात. म्हणजे आज जर यानं काम केलं तर उद्या बी काम करतोय. म्हणून यानं आज 2 विटा लावल्या, उद्या हा 3 विटा लावल्या. म्हणजे 2 दिवसात किती? 5 विटा लावल्या जातील. 2 दिवसात 5 विटा लावल्या, 4 दिवसात किती? 10 लावतील. बरोबर. म्हणजे किती? 12 दिवसामध्ये त्याची तिप्पट केली, किंवा 2 दिवसाची 6 पट केली, तर किती झालं? 12 दिवसामध्ये किती? 5 × 6 म्हणजे 30 विटा लावल्या जातील. येतं लक्षात? 30 विटा ह्या जर 12 दिवसात लागत असते तर काम किती दिवसात कंप्लीट होईल? 12 दिवसात कंप्लीट होईल. येते लक्षात? अशा पद्धतीने हे तोंडी गणित करता येत होतं तिथं पेपरमध्ये. बघा पुढचं एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात. तर कबीर व अक्षय दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात.
पूर्ण करत असतील तर अक्षय आणि सत्यमला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? सीसॅट 2013 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 10 दिवस, ऑप्शन नंबर 2 25 दिवस, ऑप्शन नंबर 3 27 दिवस आणि ऑप्शन नंबर 4 18 दिवस. बघा, सीसॅटचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे 2.5 मार्काचा प्रश्न आहे आणि 2.5 मार्काचा प्रश्न असल्यामुळे 2.5 मार्कासारखीच क्वालिटी आहे. उगीच काहीतरी तोंडी गणित करण्यासारखं गणित नाही. त्याला 2 गणिताचं एकत्रीकरण केलंय आणि हे गणित टाकून दिलंय. बघा कसं सोडवायचं. कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. म्हणजे जर कबीर जर x दिवस मानलं, कबीर जर x दिवस मानलं तर अक्षय किती दिवस? कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात, म्हणजे कबीरपेक्षा अक्षयला 10 दिवस जास्त लागतील. x अधिक 10 येते लक्षात. पुढे काय होतं? तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात, म्हणजे ही सत्यम आला. याच्यापेक्षा 15 दिवस एक्स्ट्रा, म्हणजे टोटल किती झालं? x अधिक 25 एवढे दिवस लागले. बरोबर. पण आपल्याला पुढे एक गोष्ट म्हणताय, कबीर आणि अक्षय, हा कबीर आणि हा अक्षय, हे दोघं मिळून जर काम केलं तर किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसात पूर्ण करतात. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, ए हा एक काम x दिवसात पूर्ण करतो, बी हा तेच काम y दिवसात पूर्ण करतो. तर दोघांनी ते एकत्र काम केले तर किती दिवसात पूर्ण होईल? xy डिवाइडेड बाय x प्लस y. म्हणजेच काय? वरती गुणाकार खाली बेरीज. म्हणून कबीर आणि अक्षय, कबीर प्लस अक्षय असं ज्या वेळेस असेल ते कसं असेल? x गुणिले x अधिक 10, वरती गुणाकार खाली बेरीज, x अधिक 10 बरोबर किती दिवस लागले? 12 दिवस. येते का लक्षात? किती झाले हे? x न मल्टिप्लाय करा, x वर्ग अधिक 10x. हे किती झालं? x अधिक x 2x प्लस 10 बरोबर 12. हे इकडे पळेल 2x अधिक 10. येतंय लक्षात? इथून इकडे डायरेक्ट मी घेतलंय, हे x प्लस x 2x झालं प्लस 10, हे इकडे पळव. बरोबर. किती झालं? x वर्ग अधिक 10x बरोबर 12 दूनी 24x अधिक 120. घ्या पळून इकडे सगळं. x इज इक्वल टू अधिक 10x, 24x इकडे आणलं, हे प्लस आहे इकडे मायनस होईल, 24x 120, हे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल, मायनस 120 इज इक्वल टू 0. म्हणून काय झालं? x वर्ग वजा 14x वजा 120 बरोबर 0. हे झालं वर्ग समीकरण. आणि हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं. हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं. आता बघा कशी करता येईल याची. गुणाकार वजा 120 आला पाहिजे आणि बेरीज मात्र किती आली पाहिजे? वजा 14x. याच्यामध्ये काय होईल? साई दुने 12, 20 सख्ख 20 असेल. म्हणून 20 चं चिन्ह कसलं येईल? मायनस येईल, 6 चं चिन्ह प्लस येईल. का? तर मोठ्या संख्येचं चिन्ह इथं मायनस आहे म्हणून मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस येईल. येतंय लक्षात? कसं होईल याची फोड?
एक्स वर्ग वजा 20x अधिक 6x वजा 120 बरोबर एक्स कंसात x वजा 20 अधिक 6 कंसात x वजा 20 बरोबर बरोबर. समान कंसाबद्दल एक कंस x वजा 20 दुसऱ्या कंसात x अधिक 6 बरोबर. म्हणून एक तर x वजा 20 बरोबर 0 असेल किंवा x अधिक 6 बरोबर 0 असेल. x वजा 20 बरोबर 0 किंवा x अधिक 6 बरोबर 0. मग x बरोबर 20 किंवा x बरोबर वजा 6. हे दिवस आहेत, हे दिवस वजा मध्ये कधीच नसणार आहे म्हणून हे वजा 6 येणार नाही. काही x बरोबर 20 म्हणून काय आलं x बरोबर 20 दिवस. हे कोणाचे दिवस आहे तर हा आहे कबीर. हा आला कबीर म्हणजे कबीर कबीर किती आला 20 दिवस. कबीर x बरोबर 20 दिवस. अक्षय x अधिक 10 म्हणजे 20 अधिक 10 बरोबर हा आला 30 दिवस बरोबर. हा आहे 30 दिवस. आणि सत्यम बरोबर x अधिक 25 किती 20 अधिक 25 बरोबर हा आहे 45 दिवस. हा 20 हा 30 हा 45. आता आपल्याला काय करायचं सांगितलं बघा. आपल्याला तो म्हणतोय अक्षय आणि सत्यमला ते काम, हा अक्षय आणि हा सत्यम यांनी जर ते काम पूर्ण केले तर किती दिवसात करतील बरोबर. अक्षय आणि सत्यम ते काम किती दिवसात पूर्ण. आता ह्या दोघात काम करायचं म्हणून अक्षय प्लस सत्यम इक्वल याला x माना याला y माना बरोबर. एकत्र काम केलं तर फॉर्म्युला काय xy डिवाइडेड बाय x प्लस y. एकदा वरती गुणाकार प्लस बेरीज 30 वरती गुणाकार 30 अधिक 45 डिवाइडेड बाय 30 अधिक 45 बरोबर. हे किती झालं 75 झालं. 15 अधिक 45 आणि 15 पंचे 75 5 सक 30 आणि 6 पंचे 30. इथं किती आलं 15 अधिक 45 म्हणजे हे किती झालं हे झालं 75. 15 अधिक 45 15 पंचे 75 5 1 5 5 सक 30 18 दिवस. उत्तर किती आलं ऑप्शन नंबर 4. येथे लक्षात काय केलं याच्यामध्ये कबीर x मानला, अक्षय x प्लस 10 आला, सत्यवाला x प्लस 25 आला. इतके दिवस. त्याच्यावरून आपल्याला एक माहिती आहे दोघ जण जर एकत्र काम करत असतील तर त्याचा फॉर्म्युला असतो xy डिवाइडेड बाय x प्लस y. म्हणजेच काय वरती गुणाकार करायचा खाली बेरीज करायची. वरती गुणाकाराला अक्षय कबीर आणि अक्षय आहे म्हणून वरती गुणाकार खाली बेरीज आहे इज इक्वल टू 12 दिवस आपल्याला दिलंय क्वेश्चन मध्ये. हे इक्वेशन तयार होईल. हे वर्ग समीकरण तयार झाले. इथं x वर्ग वजा 14x वजा 120 बरोबर 0. हे वर्ग समीकरण सोडवून घेतलं
वर्ग समीकरण सोडवून घेतलंय, याच्यामध्ये फोड केली गेली, इथं -14x पाहिजे बरोबर, आणि वजा -120 आहे, म्हणजे एक संख्या ही प्लस असेल, एक संख्या मायनस असेल, पण हे मायनस असल्यामुळे मोठी संख्या ही मायनस असली पाहिजे, म्हणून 20 आणि 6 ही त्याची फोड झाली, 6 2 12 120 येतं बरोबर, म्हणून x वर्ग वजा 20x अधिक 6x वजा 120 बरोबर 0. एक x काढून घेतला, याच्यात कंसात राहिले x वजा 20, इथं 6 कंसाच्या बाहेर घेतला, कंसात राहिले x वजा 20, सेम कंसाबद्दल एक कंस म्हणून 6 x वजा 20, दुसऱ्या कंसात x अधिक 20 बरोबर 0 असेल, म्हणजे कुठल्या तरी कंसाबरोबर 0 आहे, एक तर हा कंस 0 असेल किंवा हा कंस 0 असेल, x वजा 20 बरोबर 0 किंवा x अधिक 6 बरोबर 0, म्हणून x बरोबर 20 आलं. हे इकडे पळवलं तर प्लस झालं, हे प्लस आहे इकडे गेलं मायनस झालं, पण दिवस हे कधी मायनस मध्ये नसतात बरोबर, म्हणून हे काय केलं x वजा 6 हे येणार नाही, मग आलं काय x बरोबर 20. कबीर किती 20 दिवस, कबीरचा x बरोबर 20 दिवस असेल, अक्षय किती आहे x अधिक 10, म्हणून 20 अधिक 10 बरोबर 30 दिवस झाला. सत्यम किती आहे x अधिक 25, म्हणजे किती 20 अधिक 25 बरोबर किती झालं 45 दिवस झालं. आता ह्या दोघांचं काढायला सांगितलंय, दोघांनी एकत्र काम केलं तर अक्षय 30 दिवस लागतात, सत्यमला 45 दिवस लागतात, दोघं एकत्र मिळून काम केलं, वरती गुणाकार खाली बेरीज, 30 गुणिले 45 डिवाइडेड बाय 30 अधिक 45 किती आलं 18 दिवस. येतं लक्षात. अशा पद्धतीने हे गणित करावं लागत होतं. C60चं गणित होतं, त्याच्यामुळे थोडेसे दोन गणिताचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये टाकले. बघा पुढचा प्रश्न, बघा पुढचा प्रश्न. एक बांधकाम करण्यासाठी समान वेगाने काम करणाऱ्या 10 कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले, हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम पूर्ण करायला किती दिवस लागले असते. ऑप्शन नंबर कंबाईन गट क पूर्व 2021 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 2 दिवस, ऑप्शन नंबर 2 3 दिवस, ऑप्शन नंबर 3 4 दिवस आणि ऑप्शन नंबर 4 5 दिवस. बघा साधं सोपं आहे. एक विचार करायचं, एक कामगार एका दिवसाला एक झाड लावतो, एक कामगार एका दिवसाला एक झाड लावतो. समजा एक कामगार एक दिवसात एक झाड. बरं, आता कामगार पहिले किती होते 10 कामगार आले, दुसऱ्या दिवशी 2 गळून गेले, म्हणजे राहिले किती 8 राहिले. 8 कामगारांनी काम केलं, तिसऱ्या दिवशी परत 2 गळून गेले, 6 कामगारांनी काम केलं, याच्यातनं परत 2 कमी झाले, परत ह्या 6 मध्ये परत 2 कमी झाले, 4च राहिले, परत त्याच्यातले 2 कमी झाले, 2च राहिले, आणि मग पुढे तर काय शून्यच राहते, त्यामुळे काय प्रश्नच नाही. किती झाले होईल, पहिल्यांदा 10 कामगारांनी, नंतर 8, नंतर 6, नंतर 4 आणि नंतर 2 कामगार आले. मग काम किती झालं, काम किती झालं बघा. पहिल्या दिवशी 10 झाडं लावली, नंतर 8 लावली, नंतर 6 लावली, नंतर 4 लावली, नंतर 2 लावली, असं किती झालं 30 झाले. काम किती आहे 30 झाडं लावायचं काम आहे बरोबर. 30 झाडं लावून झाली. तो काय म्हणतोय, काम आता जर 10 कामगारांनी ते सर्व दिवस काम केलं असतं तर किती दिवस, काम किती आपल्याकडे 30 झाडं लावायची, म्हणून एकूण दिवस काम आहे 30 झाडं लावायची, कामगार आहेत आपल्याकडे 10, किती दिवस लागले 3 दिवस बरोबर.
ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने हे गणित होतं. याच्यामध्ये तो काय म्हणतोय, काम संपायला 2 दिवस एक्स्ट्रा लागले. जर सगळ्यांनीच काम केलं तर 3 दिवसात संपलं, पण इथं किती दिवसात 1 2 3 4 आणि 5 दिवस लागले. म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा लागले की नाही. म्हणजेच काय आहे, जर 10च्या 10 लोकांनी, सुरुवातीला 10 लोक होती, त्यांनीच काम केलं असतं तर ते किती दिवसात संपलं असतं, 30 दिवसात संपलं असतं. सोपं गणित होतं. 10 अधिक 8 अधिक 6 अधिक 4 अधिक 2 बरोबर 30 आणि 30 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती आलं, 3 दिवस आलं. येतंय लक्षात. अशा पद्धतीने हे काम, हे गणित होतं. बघा पुढं. अशा पद्धतीनं या काळ काम याच्यावरती, काळ आणि काळ याच्यावरची जी गणित आहेत, आयोगाने कशा पद्धतीने गणित विचारले आणि आपण ऑन द स्पॉट पेपरवरतीच कशी गणित सोडवायची तेही बघितलं. जनरल मेथड कशी राहते आणि बरेचसे तर गणित हे पेपरवरती सोडवलं जातात तिथले तिथंच. एवढं सगळं लिहायला किंवा कॅल्क्युलेशन करायला आपल्याकडे तेवढा टाइम नसतो आणि तेवढा टाइम द्यायचा पण नाही. तिथल्या तिथंच तुम्हाला गणित करता आलं पाहिजे. त्यामुळे क्विक अप्रोच गरजेचा आहे आणि क्विक अप्रोच येण्यासाठी तुम्हाला ती थिंकिंग डेव्हलप झाली पाहिजे. कसं आहे की क्विक मेथड ही सरांना येते, तुम्हालाही आली पाहिजे. आणि ही येण्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला बेस माहिती पाहिजे. बेस शिवाय काहीच होत नाही. तुम्हाला जर बेस माहिती असेल, तुम्हाला जर बेसिक सगळ्या गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला कशाही उड्या मारता येतील. त्याच्यामुळे एक आहे की फॉर्म्युले आणि क्विक मेथड पाठ करण्यापेक्षा गणित समजून घ्या. एकदा जर गणित समजून तुम्हाला जर क्विक अप्रोच आला तर परत गणिताचा अभ्यास करायची गरज पडत नाही. एकदाच अभ्यास करायचा, मग सगळ्या परीक्षेला गणित जे येईल ते पास. येतंय लक्षात. अशा पद्धतीनं आहे. जर वेगवेगळे जे काही क्वेश्चन पेपरमध्ये जे गणित आहे त्याचा क्विक अप्रोच कसा आहे हे जर बघायचं असेल तर युट्यूब चॅनल आहे जी किरण मॅथ्स, याच्यावरती आपण वेगवेगळे क्विज टाकत राहतोय, ते बघा. काय त्याला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघता येईल. येते लक्षात. संपर्क, जर एखादा जर प्रॉब्लेम तुम्हाला येत नसेल आणि जर संपर्क करायचा असेल कॉन्टॅक्ट, तर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता काय, किंवा टेलिग्रामला तुम्ही टाकू शकता की बाबा हे गणित मला नाही आलं, कसं सोडवायचं. येते लक्षात. अशा पद्धतीमध्ये हे प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. ऑनलाईन ऑफलाईन जर बॅच लावायची असेल तर तो संपर्क आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. पुढचा चॅप्टर पुढच्या व्हिडिओ.